अबो कारभारी दमान, जरा कारभारी दमान, कारभारी दमान, कारभारी दमान. अरे कृष्णा माझ्याकडे पाहू नको र माझी गाजर गेली फुटून. गुलब्या विहीर आटली का रे तुझी? का रे बाबा का? आता दुधात पाणी टाकत नाही म्हणून म्हणलं. अरे फाटकन पेटींना कान पडत असं होईल. आणि तू माने जरा लायकीत बोलत जा. एकदा चूक झाली माहिती काय, माणूस सारखं सारखं पाणी होतीत राहतं का? एक दिवस फक्त मला सरपंच होते गावचा एकदा, मग तुला तो लायकी दाखवतो. सरपंच अरे आधी सरपंच तर होय, मग बघू. सरपंच होईनच, पण तवा आहे ना तुझ्या घरापुढे डीजे लावून नाचल थया थया, मग कळेल तुला. बघू बघू. 10 रुपये दे ना. कशाला? तंबाखूची पुडी घ्यायला पैसेच नाही राहिले रे. बघितलं का माने, याला सरपंच व्हायचंय आणि याच्या खिशात 10 रुपये नाही. आपण या 10 रुपयाची किंमत केली तो. सगळं दिवस सारखं नसत्यात, लक्षात ठेवा. ज्या दिवशी माझ्याकडे पैसे येतील ना, त्या दिवशी तुला असा पैशात लोळवेन लोळवेन. अरे गुलब्या, मग मला ज्या पैशात लोळवणार आहे ना, त्यातलेच 10 रुपये आता काढून घे आणि तुझ्याच नावानं तंबाखू खाऊन थुकत बस की. अरे काय सरपंच तू. चुकतो ना. अख्या गावाला तंबाखूच्या पुढे वाटीन आणि तुझ्या नावाने थुकायला लावीन एक दिवस बळा. आणि माझी इज्जत काढीन तो, बदला घेणार. अरे कावा यायचा तुझा दिवस? गिरणाच्या दिवशी. माने बघितला का 22 सरपंच, याचा वारेव गेला परपंच. हा हिला ते सकाशी तंबाखूच्या पुडीला माग झालोय आपण. येते आपली इज्जत काढित आहे ते बाबण्या, याची काही लायकी आहे का? मग अपमान केला मान्यासमोर. बापू आपला बापू आहे ना, नक्कीच देणार पुढे. हा बापू काय नाराज करायचा नाही राव. हा बापू ते ए बापू बापू अय बाप्या. अरे काय गिरायक येत्या जात्यात, दिवसभरात एखादं गिरायक करतो का नाही? हाय का नाही लक्ष विक्ष काही? मला ज्ञान नका पाहायचं, कामाचं बोला. अच्छा तुला बी चढली का? काय म्हणले? काय नाही, एक गायच्या पुढीनं चुना डबी दे. पैसे उद्या देतो, सुट्ट नाहीत. हो हो गुलाबराव, पैसे कोण तुमचा बाप देणार का? ए बाप नको काढू, नाही तर दिन थोबाड फुडीन. ते काय फोडायचंय ते नंतर फोडा, आधी माझे पैसे द्या. तुला प्रेमात सांगितलं ना, सुट्ट पैसे नाही उद्या देतो म्हणून. कधी देतो म्हणलं रे? अरे सांगितलं ना बाबा, कानात खोट्या ठोकीचं 24 तास कसं ऐकाईन तुला? तसलं काय खोटं नाटक मायापाशी बोलू नका, उधारी बंद आहे. त्या आप्पाच्या काळात चालायचं तसलं, आपल्या काळात नाही जमत. पैसे द्या. सुट्ट पैसे नाही म्हणून म्हणलं उद्या देतो. अहो मग म्या देतो की सुट्ट तुम्हाला. जरा समजून घेत जरा. अरे सुट्ट पैसे केले संपून जातात लगेच, म्हणून देतो उद्या. चल हो का गुलाबराव, पैसे असतील ना तर ती पुढे घ्या, नाही तर पुढे ठेवा आणि चालतं वा. घालतोय डब्यात, काय नको तो पुढे. ये चुन्याची नाही ऐपत आणि पुढे मागते वायपट. शाळेला या पावसाला ऊनही कळानं पाऊसही कळानं का व्हाय पडतोय आणि काय लोकांचं कांद काढायचं काम चाललंय. कमळे अय कमळे कमळे. काय हो? कोण सारखं ओरडा ते नुसतं? उठलं का सोडलं मारायची वाटोड झालंय सगळ्या आयुष्याचं. तुला नुसतं मारायचंच होतं ते नवऱ्याला. लय वाटोड झालंय आपल्या आयुष्याचं. आता काय ते नीट सांगशाल का? काय बाय सांगू, कसं सांगू, माझीच वाटे लाज मला. आता नीट सांगते का काठी काढू तुमच्याकडं? नोटबंदी काय? नोटबंदी झाली. आपल्याला सरकारने फसवलं, आपलं वाटोळ केलं ग.
हो काही पण नका सांगू. आताच नोटबंदी झाली होती, सारखं सारखं कोण नोटबंदी करण? गाढवा पुढे वाचली गीता, कालचाच गोंधळ बारा होता. मला वाटलंच होतं तुझा ना तुझ्या नवऱ्या विश्वासच नाही. पण जेव्हा तुझ्या ह्या 500-500च्या नोटांना उनी लागेल आणि त्याला कुत्र सुद्धा खाणार नाही, लोक सुद्धा घेणार नाही ना, तेव्हा तुला आठवण आपला नवरा पती परमेश्वर आपल्याला सांगत होता नोटबंदी झाली, आपण ऐकलं नाही. अहो पण हे झालं कधी? हम्म. हे सकाळी झालं पाठ, आज सकाळी 6 वाजता. लोक झोपली होती, झोपतून उठली, काही स्वप्न बघत होते, हम आमिर बनेंगे, करोडपती बनेंगे, ऐसा बनेंगे, वैसा बनेंगे. काही मोबाईल घेऊन संडासात गेले, रील बघत होते ना अचानक मोबाईल मेसेज, 500च्या नोटा बंद, डायरेक्ट संडास बी बंद. लय डेंजर झालं. काही सकाळी सकाळी बँकेत रांगा लावून नोटा बदली करायला गेले, काही दूध घालायला आले नाही. मी गेलो होतो कारण माझ्याकडे नोटच नव्हत्या ना बदली करायला. लय डेंजर झालं आता. अहो माझ्याकडे 5,000 रुपये आणि सगळे 500च्याच नोट आहे. 5,000 तोंडात मारायला कोण नाही राहिला आता. आता हे 5,000चं करायचं काय? वाटूळ झालं सगळं. आता काय करायचं? आता मेले 5,000 मेले, त्याला कोण नाही खात, वारले ते 5,000 आता. मी काय म्हणते, पण आता असं करू, तेवढे पैसे घेऊ आणि बँकेत जाऊन बदलून आणू. नाही अगं, आज शनिवार हाफ डे होता ना, 4था शनिवार आहे आज. बँक बंद झाल्या, उद्या रविवार आणि सोमवार ते काहीतरी सण आलाय ना आपला मराठी गुढीपाडवा, हा. तेव्हा बी बँक बंद. कुत्र खाणार नाही तो पैशाला कुत्र. तरी म्हणत होतो लय पैसे साचू नको, काय वर घेऊन जायचेत का, पण ऐकलं नाही गरीबाचं, लपू ठेवले डब्यात. बया आता ते घरातले पैसे काय करायचे? आता काय करायचे? आता काय कोंबडी बी खाणार नाही त्याला, कुत्र तर नाहीच खाणार. मला ते म्हणलं होतं, मला बी दिले नाही कधी. आता हा यो काय डे, आपल्याकडे एक नंबर माणूस आहे, साहेब आहे मोठा. तो काय करतो माहिती का, जुन्या नोटा द्या, नवीन नोटा द्या, असा त्याचा व्यवसाय. पण एक घोडे बाबा, काय? तो 100 रुपये 20 रुपये कमिशन घेतो. जाऊ द्या, काढू द्या. अहो तेवढेच आपले वरचे पैसे तरी वाचन ना. वरचे पैसे वाचणं महत्वाचं आहे. 20 रुपयाला कोण खातं? कुत्र खात नाही 20 रुपयाला. मी खाईन, पण ते आता त्याला कमिशन जाणार आहे ना ग. आपलं काय गरीबाचं, तुला नसेल पाहिजे तर नको देऊ बा. नाही मी ना पैसे आणि ते तेवढे बदलून आणा तुम्ही. गुलाबराव 5,000 रुपये बघाय भेटणार, एकदम वास होईन पण हातात. आणाय पटकन. ये घ्या. चांगलं जड लागत आहे का? बरं मोजून दे, परत म्हणशील कमी भरल्या नोटा. काय नको, मला त्या नोटाचं थोबड पण पाहू वाटा ना आता. हा ना राव, मला मग बघू वाटतंय, पण काय मला कोण दाखवे ना अजून. बरं असं करतो, मी बदलून आणतो, चांगलं नीट करून आणा सगळ्या नोटा. हा या पटकन या. बंद व्हायच्या आधी. बाई देव बाप्पा, सगळ्या नोटा बदलून भेटू दे रे. लय कष्टाने पैसे कमावल्यात मी. अण्णाला ही बातमी दिलीच पाहिजे. हा चला. हरे हरे नाम, हरे हरे बोला, हरे हरे राम. आईला कमळे, अण्णा. काय ग कमळे? अहो अण्णा चला पटकन घरात. अगं काय झालं काय? अहो, अण्णा घरातल्या जेवढा 500च्या नोट आहे तेवढा सगळ्या बाहेर काढा. आईला तू बी आता जा बापू सारखं बोलायला लागली का? अहो, अण्णा तुम्हाला कळत कसं नाही? आता तू सांगशील तेव्हा समजन ना. अहो अण्णा, सरकारी नोटबंदी आणली, 500 सगळ्या नोटा बंद केल्या. रात्रीची झोप झाली ना तुझी? हा अगं असं एकदम कसं करतील? सरकारला काय दुसरा उद्योग नाही होय? अण्णा जेव्हा तुमचं नुकसान होईल ना तेव्हाच तुम्हाला कळेल, असं नाही कळायचं तुम्हाला. तुला सांगितलं कोणी मला सांग? अहो अण्णा, सगळ्या गावात गोंधळ चाललाय, सगळे लोक 500च्या नोटा बदली करून घेताय. मला कसं कोणी बोललं नाही? तुला कोणी सांगितलं मला सांग पहिलं. अहो अण्णा, तुमचा जावई माझ्याकडून 5,000 रुपये घेऊन गेलाय आणि आता ते पैसे बदली करून आणणार आहे. असं करतो, आई आली ना तुझी, तिच्याशी बोलतो आणि मग ठरवतो. हा बरं बरं येते आता मी. हा ये. कुछ तो गड़बड़ है दया, कुछ तो गड़बड़ है. हा का काय ना तर भेट तुमची.
माने हा. असा फर्स्ट क्लास चहा पाचतो ना तुला, अरे डीर पिला ना शिंदू. माने ला काय गुलबे तर इथं बसलाय. बबन्या हा. अरे सकाळी पुढे गेले याच्याकडे पैसे नव्हते हा, आणि भिकाऱ्यासारखा तुझ्याकडे येडा मागत होता. आणि आता इथं बसून वाचा वाचा वेळ खाते. च्या मायला ह्याचं तर काय समजत नाही. घडीत भिकारी आणि घडीत करोडपती. आपल्याला आहे ना या माणसाचा भरोसाच नाही. माने हा. याची गंमत करायची का? अरे पण कशी? अरे सोपं आहे. त्याच्या बायकोला फक्त सांगायचं ते इथं बिळ खातोय. आणि फक्त बिहळच नाही, त्याच्याबरोबर जिलेबी आणि भजी खाते हे पण सांगू. म्हणजे त्याची बायको आहे ना उचलू उचलू आपटती बघ त्याला. अरे 3 ठिकाणी मोडल त्याला. आ, त्याला बाबने इकडं कुठं आले? याचं डाखाळ नुसतं माग माग येत असते बा. काय बापने, अरे मला बघू फुडतो काय, इकडे ये बेड काय. नको नको, तू एक वेळा खाऊ घालशील आणि 10 वेळा तोंडा वाट काढशील. ह्याचं भांगार ते का स्वतः 10 रुपयाचा चहा पाजणार नाही. मी आज भेळ खायला घालतोय तर मला म्हणतो तोंडावर काढेन. अरे काय लाग तुला, नका पळ माने, ये भेळ काढले चल. हा नको, भूक नाही मला. अरे याडे एकदा हा म्हण नाही तर नाही म्हण, खा वाटे तर खा माणसानं. त्या भांगाराच्या कुठून आधी लागतो लाळ गाळ. तरी नको. नको तर पळ. यायला 10 रुपयाची बेळ नाही घेतली होता आपला बाप झाला रे. याला दाखवतात चांगलं. भांगारा नाही तर तो कधी खाऊन सुद्धा दिली नाही राव. कधी जवळ बाईक उडाला आणला बेकार काय होतं येऊ दे खाऊन. वहिनी अयो भाऊजी तुम्ही या की बसा ना. नाही वहिनी बसत नाही, लगेच जायचं आहे. बरं मला सांगा, तुम्हाला किती पैसे पाहिजे? पैसे हा कशाच हो? अहो असं काय करता वहिनी, तुम्हीच म्हणले ना पैशाची नडे तुम्हाला. बया मला काय गरज झाली तेव्हा पैशाची? मग गुलाबराव म्हणलं तुम्हाला काम निघाले म्हणून पैसे पाहिजे. ती कसं म्हणतील, उलट तेच माझ्याकडून सकाळी पैसे घेऊन गेल्यात नोटा बदली करायला. म्हणजे म्हणजे तुम्हाला माहित नाही का 500च्या नोटांवर बंदी आली ती. नोटांवर बंदी आली? मग काय, आईला म्हणजे गेल्या बारीने रात्रीच बंदी झाली होती आणि आता पाठच बंदी झाली वाटतं. हे बंदी टाकणाऱ्यांना आहे ना एकदा सांगितलं पाहिजे. तुम्ही आहे ना 2 दिवस आधी सांगून बंदी द्यायचं बरं का. आता ऐन टायमाला कुठं पळायचं माणसानी. बरं वहिनी, पण तुम्हाला कोण म्हणलं बंदी आली? अहो आमचं कारभारी तेच म्हणलं मला, आणि अख्ख्या गावात बी गोंधळ चाललाय. सगळे लोक नोटा बदली करताय. अहो कसलं काय वहिनी, गुलाबरावानं गंडवलंय तुम्हाला. हो भाऊजी, उगाच काय पण आरोप लावू नका माझ्या नवऱ्यावर. एकदा दोनदा झालं म्हणजे काय सारखं सारखं तसंच करते का काय ती? हा सारखं सारखं तसंच होते काय? हा का वहिनीला अक्कल नाही का? वहिनीला डोक्याचा भाग नाही का? वहिनी काय ओ भाऊजी, तोंडात येईल ते काय काय बोलते का? गुडघ्यात मेंदूत काय तुमच्या? आ तोंड सापडून बोला जरा. नाही तसं नाही बरं का वहिनी, पण तुम्हाला जर आमच्यावर विश्वास नसेल ना तर श्यामेच्या हॉटेलात जाऊन बघा. ते गुलब्या तिकडे जिलब्या खात बसलाय आणि भजी बी खातोय. आता मला सांगा वहिनी, त्याच्याकडे पुढे घ्यायला 10 रुपये नसतात, एवढं सगळं कसं खातोय? अरे माझ्या कर्मा, आणि हा माणूस मला म्हणला की मी नोटा बदली करून आणतोय. गेला कोणा साहेबाक? अहो वहिनी, नोटा बदली करून द्यायचं काम साहेबाचं नसतं, बँकेचं असतंय. हा आणि पहिली गोष्ट नोटावर बंदी आलीच नाही. भया का हा माणूस माझ्या जीवावर उठलाय काय माहिती बाई. काय खरं नाही. झालं यांचं चालू. चला येतो वहिनी, काम आहेत आम्हाला. बरोबर या. काळजी घ्या वहिनी. हा काय करावं गड्या या माणसाचं पार चळू का पळू केलं यांनी. मी ना आता काही नाही बघ तिच्या माणसाला. बाप्याला बी दाखवतो आता. ए बाप्या, हे गायच्या पण चुना डबी दे. आधी पैसे द्या. ते तुला काय मी येडा बिडा वाटलं का रे? ते मला नाही माहित. पैसे द्या आणि मग पुढे घ्या. लाईच माझलाय राव तू. हा हो हो गुलाबराव, ऐकून घेतोय ना म्हणून काय बी बोलू नका. मी काय वाईट बोललो नाही तुम्हाला. 500 बुकू नको जास्त.
आता कस आईचं बॉ नोटीला पडले बदलून दे. नीट सगळं सांगता येत नाही का? सरळ सांगितलेलं कळतंय का तुला? गाय छपता बाप देईन का? दे. हा गुलाबराव, सांगतो तुला बी वेळ आल्यावर. अय कमळे, काय ग अशी कपाळाला हात लावून बसली? काढतो हात. आला तुम्ही? मग बरं झालं. काय म्हणते मग गावातली लोक? काय म्हणणार आहे गावातली लोक? अगं नोटा बदलायची ज्याला त्याला धांदल आहे नुसती. असंय भय. मग साहेब काय म्हणला? साहेबाला मोता या टाइम नाही. अगं गर्दीच तेवढी आहे. खरं काय? मग साहेब काय दुकान टाकून बसला होता काय नोटा बदलायचा? काही काय बोलते ग कमळे? अगं आता नोटा बदलायच्यात म्हणल्यावर गर्दी असणार आहे ना. साहेबाचं परत तोंड सुद्धा दिसत नव्हतं. बया खरं काय? मग मग आपले पण पैसे बदलून आणले असतील. अगं नाही, आज फक्त नोंदणी करून घेतली साहेबांनी. नोटा उद्या बदलून देणार आहे. तुमचा मुर्दा बसवला तुमचा. अहो किती खोटं बोलणार आहे तुम्ही. अगं मी कायला खोटं बोलू? नुसती चाटा चाटा मारीत राहती राव. चट्या चट्या मारत राहती. मग मला सांगा ते श्यामेच्या हॉटेलात मा बाप बसला होता का तुमचा बाप बसला होता तिथं? अगं ते काय बोलणार आहे? हा, तू सकाळ आली होती ना माझ्याकडं नोटांचा सांगायला, तेव्हाच ओळखलं होतं मी. अहो अण्णा, हा माणूस बायकोला सुद्धा लुबडायचं सोडत नाही. काय करायचं या माणसाचं? कसे वागता असे जावय बापू? तुम्हाला तुमच्या बायकोची जरा सुद्धा किंमत नाही. आहे ना मामा. अरे किंमत असती तर असं वागलं असतं का तुम्ही? आता खरं सांगू का मामा, या कमळीने जेव्हापासून सगळे व्यवहार हातात घेतलेत ना, तेव्हापासून फार इडी काडीला महाग झालोय मी. त्याच्यामुळे मला असं वागावं लागत आहे. हा का? मग पैसे मागायला काय तोंड नव्हतं का तुम्हाला? का पैसे मागितले तर तुम्ही काय लहान बापाचे होणार आहे का? आणि या बघा, काय तो व्यवहार माझ्या हातात ठेवायला मला अजिबात आवडत नाही. पण तुमच्या या अशा वागणुकीमुळे मला असं करावं लागत आहे. राहू दे ग कमळे, माफी करून टाक. काय आपलाच माणूस आहे, काय करायचं? आता काय अण्णा, माफ तर करावंच लागन. शेवटी आयुष्याचा जोडीदार आहे ना मा. बरं, दर येतो पैसे, काय नको मला, घे. 5 6 7 8 9 9. अजून एक 500ची नोट कुठे आहे? पोटात गेली. पोटात गेली? पार्टी दिली मित्राला म्या. दुसरं काय जमलं नाही खायला. मामा किती मारती नुसती चाटा चाटा. हा मग सुधारा की. सुधरतो रे बाबा, हो सुधरतो गे बाई, मारू नको मला. कुणी कुणाचं ऐकत नाही, नुसतीच इथं घाई